नमस्कार मित्रांनो, बघा आमची शेरडाची कोंबड्याची जाळी. तर बघा इथून इथपर्यंत 60 आहे 12ची जाळी कोंबड्याला शेरडाला आम्ही केलेली. तर त्यात बघा शेरड कोंबडे ते तुम्हाला दाखवतो. घ्या इकडे बघा, ही लहान पिल्लं कोंबड्याची, ही बारकी जाळी. पिल्लं काढली की आम्ही ह्यात जाळतो बारक्या जाळीत. बारीक मोठी ह्याची आता हात दाखवतो तुम्हाला. ही बघा आमची शेरडाची कोंबड्याची जाळी. तर हा जी माळा आहे कोंबड्याला बसायला झोपायला. संध्याकाळी तू हे जाऊ निवांत बसे. आणि हे हा जी कागद आहे पाठीमागदा चारी बाजून आम्ही उन्हाळ्यात वर करतो. त्याचं कारण असं, गरमाई जास्त असते, कोंबड्याला गरमाई चालत नाही, म्हणून रात्र दिवस आम्ही ही कागद वर करतो आणि पावसाळ्यात खाली सोडतो. कारण पावसाळ्यातलं वातावरण उन्हाळ्यातलं वातावरण वेगळं असतं. तर ह्या माळ्यावरती आवडीनं बसतो, त्यांना कुठलं टेन्शन नसतं, काय नसतं, काय नाही. आणि ही शेरड बघा, 7-10 शेरड आहे, ते कोंबड्या 150 येत्या. तर आम्हाला रोज सरासरी 15-20 अंडे मिळतात बघा. तर आठवड्याची 120 अंडे होतात. साधारण आता उन्हाळ्यात एवढा दर नाही, 6 ते 7 रुपयाला अंडं जातं बघा. पण हिवाळ्यात पावसाच्या दिवसात 10 ते 12ला अंडं जातं. मग आपल्याला मित्रांनो, शेतीला हा जोडधंदा पाहिजे, शेरड अधिक कोंबड्या. तर आपल्याला कुठल्या अडचणी येत नाहीत. ही जर आपण डोक्याने केलं तर आपल्याला त्यात मोठा फायदा आहे. म्हणून शेरड आमचा भुम्या लाडाचा आहे. म्हणून मित्रांनो, हे आपण जे केलं तर आपल्याला फायदा आहे, कुठली अडचण येत नाही ते शेतीला. आणि शेरडाचं जे खत आहे ते आम्ही बघा बाहेर टाकलं. खत बी तुम्हाला सांगतो, वर्षाला 2 डंपिंग निघतात. कोंबड्याचं खाद्य आहे आणि ते खत आहे, हे सगळं मिळून 2 डंपिंग निघते त्या. तर असं जर आपण केलं तर ह्यात 100% आपल्याला फायदा आहे आणि कमी कष्टात आहे. त्याला काही एवढं कष्ट लागत नाही. तर हा माळा कोंबड्यांना नेहमी करत जाऊ, कारण ह्यात खाली बसत नाही त्या कोंबड्या, ह्या देशी कोंबड्या, त्यांना माळा लागतो. हा बाबा माळा केला आणि ह्या माळ्यावर बसते. आणि शेरड खाली ठेवतो आम्ही नेहमी, बोटा स्वच्छ ठेवतो, कुठली घाण ठेवत नाही. औषध फवारणी असते, त्यामुळे सगळं डास मच्छर काय नसते. तर हे बघा, असं पाण्याने एक लहान कोंबड्या येते, तुम्हाला दाखवतो. बारीक पिल्ली आहे ती इकडं, बारीक मोठी सोडलेली आहे. हे असं जर आपण केलं तर आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही.